अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरूंचे महत्व, गुरूंचे आपल्या जीवनातील महत्व। गुरुकृपा ही केवलम आयुष्यात केलेल्या सत्संगाने व सत्कर्माने आपणास सद्गुरूंची प्राप्ती व्हावी व तशी तीव्र इच्छा प्रथम व्यक्तीस निर्माण होते, त्याप्रमाणे त्या उपरती होते। बुद्धीचा निश्चय होतो, मनाचे त्या दिशेने प्रयत्न सुरू होतात व एक दिवस प्रयत्नाला यश येते। त्या दिशेने आपोआप मार्गदर्शन होते आणि सद्गुरूंची प्राप्ती होऊन सद्गुरु कृपेचा लाभ होतो। सद्गुरु कृपा झाल्यानंतर व्यक्ती साधक होतो, त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट बदलून जाते, त्याचे ध्येय ठरून जाते, त्याच्या विचारांत, कृतीत, आचरणात, स्वभावात, वागण्यात आमूलाग्र बदल घडू लागतो। विचारात सकारात्मकता येते, स्वभावात साधेपणा व नम्रता येते, पेहरावातील भडकपणा जाऊन साधेपणा येतो। परमपूज्य सद्गुरु मार्गदर्शनानुसार साधन सुरू असते, असामान्य अनुभव यायला लागतात, श्रद्धा निश्चल होते, जीवनातील कर्तव्य कर्म करीत असताना असे जाणवायला लागते की कुणाचे तरी मार्गदर्शन आपणास लाभत आहे आणि त्यानुसार आपण वागत आहोत। कठीण समस्येवर आपोआप उपाय सुचतो, काय करावे याचे खात्रीशीर मार्गदर्शन होत राहते। जीवनाला ध्येय लाभल्याने चित्रच पालटून जाते, स्वभावात उल्लेखनीय बदल होतो, प्रत्येकाविषयी आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होते। सद्गुरु कृपेचा लाभ फक्त त्या विशिष्ट व्यक्तीलाच होतो असे नाही, तर व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब गुरुछत्राखाली येते। कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर त्याचा परिणाम होऊन लाभ व मार्गदर्शन होत असते। इतकेच नव्हे तर साधकाच्या घनिष्ठ सहवासातील कुटुंबेतर व्यक्तींना सुद्धा जाणता अजाणता लाभ व मार्गदर्शन होत असते। सद्गुरु कृपा प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या जीवन नौकेचा सुकानून सद्गुरूंच्या हाती आलेला असतो व त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व जीवन व्यापार होत असतात। सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करू। सद्गुरु सर्व प्रसंगी आपले रक्षण करण्यास, आपणास मार्गदर्शन करण्यास समर्थ असताना आपणास कोणत्याच गोष्टीची चिंता करण्याचे कारण उरत नाही। या सर्व गोष्टी केवळ सद्गुरु कृपेने शक्य आहेत याची खात्री असू द्यावी, कारण सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा जोखा लेखा कोण करी। श्रीधर स्वामी म्हणतात, तुम्हा सर्वांवर गुरुदेवांचे प्रेम किती आहे, किती हितदृष्टी आहे, त्यास कोणतीच सीमा नाही। ज्याप्रमाणे मांडीवर असलेले लहान बालक आपल्या मातेच्या प्रेमाचे मूल्यमापन करण्यास असमर्थ असते, त्याप्रमाणेच गुरूंच्या हृदयात आपल्याबद्दल किती वात्सल्य व हितदृष्टी आहे हे समजण्यास शिष्यही असमर्थ असतात। गुरुदेवांना अत्यंत कठोरपणे केलेली तपस्या पूर्णपणे ते आपल्या शिष्याप्रीत्यर्थ समर्पण करतात आणि शिष्यांना इहलोक व आनंदरूपी बनवून ठेवण्यासाठी बलिदान करतात। तुम्ही सर्व बालबुद्धीचे असल्यामुळे गुरुहृदयाचे मर्म तुम्हाला कोठून समजणार। श्री गुरुदेव तुम्हा सर्वांचे मंगलमय स्वरूप आहेत। गुरुदेव आपल्या शिष्यांसाठी आपले सर्व सुख सोडून देतात। आपल्या स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा आत्मा होय व आत्मा या शब्दाने आपण गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे। देवांचे देह प्रकाशमान असून स्वर्गादी लोकातही भोग दिव्य असते तरी तेथे मी पणाचा अनुभव येतोच। मी पणा वाचून कोणतीही व्यक्ती नाही, या सर्वांचे यथार्थ स्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तू होय। देह म्हणजेच आत्मा नव्हे, कारण आत्मा स्वयंप्रकाशी आहे, तोच देहांत मीपणा उत्पन्न करतो। सामान्यतः मी म्हणजे देह अशी कल्पना केली जाते, पण मी म्हणजे स्वयंप्रकाशी गुरु असे ज्ञान होणे आवश्यक आहे। तत्वं गृहांती इति गुरुम, तत्व जाणणारा गुरु होय। वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान देणारी महाशक्ती म्हणजेच गुरु। कोणत्याही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंद घनरूप आहे, तेथे दुःख शोकाला वाव नाही, तेथे अशांततेचा वाराही नाही, देह वगैरे काही नाही। आपल्याच अस्तित्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ती म्हणजेच गुरु। गुरु व देव आदींच्या दर्शनास सुशीलभूतपणे सोहळ्यानेच गेले पाहिजे। ओवळी वस्त्रे सोडून तीर्थस्नान करून सोहळे नेसून जाणे असा अर्थ नव्हे, तर देहाभिमानी रूपी ओवळे टाकून देऊन सद्गुरूरूपी ज्ञानगंगेत स्नान करून आत्मभावना रूपी सोहळे नेसून जाणे असा याचा अर्थ होय।
श्री गुरु किती मोठे आहेत? समुद्र एवढे मोठे आहेत काय? असा प्रश्न असे जर विचारले तर त्याचे उत्तर नाही हेच येईल. ते आकाशा एवढे आहेत काय? याचेही उत्तर तेच. श्री गुरु आकाशा एवढे मोठे आहेत. आकाशासारखे सर्वव्यापी व नित्यही आहेत. पण हे दृष्टांत योग्य नाहीत. गुरु आकाशाप्रमाणे आहेत असे म्हटले तर काय बिघडेल? नित्य या विशेषणामुळे ते आकाशापेक्षा श्रेष्ठ ठरतात. आकाश अनित्य आहे. आत्मना आकाश संभूतः. आत्म्यापासून आकाशाची उत्पत्ती आहे व उत्पन्न होणारी वस्तू नाशिवंत, म्हणजेच आकाशही नाशवंतच. नाश पावणारी, नासणारी, विकारी अशी वस्तू क्षुल्लक होय. ज्यात चारही लोक सामावले असेल व जे आपल्या स्वस्वरूपातच राहत असतील तरी ते निर्मित असल्याने नाशवंतच होय. नाश होणारी वस्तू श्रेष्ठ असू शकत नाही. वस्तू निर्मिता श्रेष्ठ असतो, निर्मित वस्तू श्रेष्ठ नव्हे. गुरुस आकाशाची उपमा दिली तर ते अनित्य असल्याने ती उपमा शोभून दिसत नाही. श्रीमद दासबोधांच्या पहिल्या दशकाच्या 4थ्या समासामध्ये सद्गुरु कोणत्याही उपमेपेक्षा श्रेष्ठ आहेत, म्हणजेच अनुपमेय आहेत असे सद्गुरूंचे श्री समर्थांनी रसभरीत वर्णन केले आहे. सद्गुरूंच्या जवळ जाणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांचा सहवास मिळणं हे एक वेळ साधेल, पण त्या सहवासाचा खरा हेतू, खरं मोल उमगेलच असं नाही. त्यांचं बाह्य रूप पाहिलं पण त्यांची आंतरिक कळकळ ओळखली नाही तर काय उपयोग? त्यांच्या देहाची सेवा केली पण त्यांच्या उद्दिष्टांशी एकरूप झालो नाही तर काय उपयोग? त्यामुळे नुसत्या वरवरच्या सहवासानं काही साधणार नाही. त्यांची वस्ती ठाव देऊनही, जवळ करूनही काही. सद्गुरु पदापेक्षा काहीही श्रेष्ठ असू शकत नाही, तसेच तेथे दुसरे काहीही असू शकत नाही. तो श्रेष्ठ कनिष्ठ असा कोणताही पदार्थ नसून तो सर्वत्र व्यापून अद्वितीय आहे असे ब्रह्मस्वरूपाचे लक्षण श्रुतींनी सांगितले आहे. अशा प्रकारे एकमेव असलेली ही वस्तू दिसणार कशी? हे जग दुगोचर होण्यास काय कारण असेल बरे? असे प्रश्न उद्भवतात. अभिनयतेने अखंड आनंद घन असलेले हे स्वरूप स्वानुभवानेच घेण्याची वस्तू, म्हणजेच भोगणारा भोगण्याची वस्तू व भोगण्याचा क्रम अनुभव त्रिपुटी नसलेले आनंद स्वरूपच गुरुतत्व स्वरूप होय. असा हे परमानंद स्वरूप ब्रह्मच गुरु शब्दाने ओळखणे शक्य आहे. जेथे जगाची निर्मिती नाही, दुःख कोशाचा स्पर्श नाही, फक्त आनंदाचाच अनुभव परिपूर्ण व नित्य आहे, अशा स्वरूपाला गुरु असे म्हणतात. अतिशुद्ध, दुःख, शोक रहित, परिपूर्ण सत्य स्वरूप म्हणजेच अद्वितीय स्थिती असे हे परममंगल गुरुपद होय. अशा परममंगल गुरुनाथांची आराधना किंवा नित्य स्मरण करणाऱ्यास कशाचीही उणीव भासणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांचे भजन करणारा भक्त त्या मंगल स्वरूपात एकरूप होतो. आपल्या सत्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा आत्मा होय व आत्मा या शब्दाने आपण गुरूंची ओळख करून घेतली पाहिजे. देवांचे देह प्रकाशमान असून स्वर्गलोकातील भोग दिव्य असले तरी तेथे मीपणाचा अनुभव येतोच. मीपणा वाचून कोणतीही व्यक्ती नाही. या सर्वाचे यथार्थ स्वरूप म्हणजे स्वयंप्रकाशी आत्मा ही एकच वस्तू होय. देह म्हणजेच आत्मा नव्हे, कारण आत्मा स्वयंप्रकाशी आहे. तोच देहांत मीपणा उत्पन्न करतो. सामान्यतः मी म्हणजे देह अशी कल्पना केली जाते, पण मी म्हणजे स्वयंप्रकाशी गुरु असे ज्ञान होणे आवश्यक आहे. तत्वं गृहांती इति गुरु, तत्व जाणणारा गुरु होय. वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान देणारी महाशक्ती म्हणजेच गुरु. कोणत्याही अपेक्षा न करता आपले आपणच संपूर्ण आनंदघन स्वरूप, आनंदघन रूप आहे. तेथे दुःख शोकाला वाव नाही, तेथे अशांततेचा वाराही नाही, देह वगैरे काही नाही. आपल्याच अस्तित्वाने व स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणारी व्यक्ती म्हणजे गुरु. गुरु व देव आदींच्या दर्शनात सुशीलभूतपणे सोहळ्यानेच गेले पाहिजे. ओवळी वस्त्रे सोडून तीर्थ स्नान करून सोवळे नेसून जाणे याचा अर्थ नव्हे, तर देहाभिमानी रूपी ओवळे टाकून देऊन सद्गुरु रूपी ज्ञानगंगेत ज्ञान स्नान करून आत्मभावना रूपी सोवळे नेसून जाणे असा याचा अर्थ होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूंजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. नामस्मरणाला बसले की मनात प्रापंचिक विचारांचे काहूर माजते ही एक सार्वजनिक अडचण आहे, परंतु प्रापंचिक गोष्टी करताना नामाचे काहूर माजू लागले तेव्हा समजावे की आपले भगवंताकडे पोहोचण्याचे अंतर थोडे राहिले आहे.
सद्गुरूंच्या जवळ जाणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांचा सहवास मिळणं हे एक वेळ साधेल, पण त्या सहवासाचा खरा हेतू, खरं मोल उमगेलच असं नाही. त्यांचं बाह्य रूप पाहिलं पण त्यांची आंतरिक कळकळ ओळखली नाही तर काय उपयोग. त्यांच्या देहाची सेवा केली पण त्यांच्या उद्दिष्टांशी एकरूप झालो नाही तर काय उपयोग. त्यामुळे नुसत्या वरवरच्या सहवासानं काही साधणार नाही. त्यांनी वस्तीस ठाव देऊनही, जवळ करूनही काही साधणार नाही. येते का लक्षात भक्तनो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि इथे सेवेला पूर्ण विराम देते. भक्तांनो, चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे वाटत असेल की आलेला पहिला व्हिडिओ तुम्हाला मिळावा त्यासाठी नोटिफिकेशन सुद्धा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि माहिती जर आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त भाविकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कसं होतं, आपण आपल्याकडे जी माहिती आहे ती जर आपल्यापर्यंत सीमित ठेवली तर तिचं काहीही होणार नाही. दुसऱ्यांपर्यंत पाठवली तर तिचं व्याप्ती मोठी होईल आणि ती वाढतच जाईल. आपल्या ज्ञानात सुद्धा भर पडेल. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कमेंट सुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.